आज आपल्या सर्वांचे आवडते आदर्श स्फूर्ती आणि प्रेरणास्थान लॉयन कमल बाबूजी झुंझुनवाला सर यांचा आज वाढदिवस. खरं म्हणजे आम्ही 365 दिवस त्यांच्या वाढदिवसाची वाट पाहत असतो. जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वात प्रथम त्यांना वाढदिवस शुभेच्छा देऊया. आधी होया तुफान उठना त्यांना काम नाही चलना तरी शान की स्मृती की तरह त्यांनी आतापर्यंत जीवनातल्या प्रवासामध्ये अगदी खामगाव अकोल्यापासून ते जालन्यापर्यंतच्या प्रवासामध्ये खूप ऊन वारा पाऊस याची चादर अंगावर घेऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि बिजू सुतलमध्ये त्यांची कामगिरी, आता सफल सिटी मधली कामगिरी आणि सर्वात प्रथम एवढ्या हिमालयासारखं उंच व्यक्तिमत्व असताना जमिनीशी नातं, माणुसकीचं नातं अत्यंत घट्ट आहे. लायन्स क्लबच्या परिवारामध्ये आपल्या सर्वांमध्ये ज्येष्ठ, सगळ्या अंगाने ज्येष्ठ असताना सुद्धा प्रत्येक उपक्रमात सबसे पहले आएंगे, सबसे लेट जाएंगे, ये उनका खैसियत है. हमें बहुत पसंद आता है बाबूजी आपका ये स्वभाव, क्योंकि आपसे हम बहुत सीखते हैं. हम बहुत छोटे हैं लेकिन आपने इतना बड़ा व्यक्तित्व अपने कार्य से, बिल्कुल 55 कंट्री में आपका खुद का काम सफल सीख का है, लेकिन आज भी लायंस क्लब का जब भी कार्यक्रम होता है तो बाबूजी सबसे पहले यहाँ पे हाजिर होती है. तो ये बहुत बड़ी उपलब्धि है पुरुषोत्तम भाई आप सबके लिए. तो ऐसे व्यक्तित्व हमारे साथ में है, हम उनके साथ में जुड़े हैं, ये हमारी वैभवशाली परंपरा है. बाबूजी आपके ऑफिस में भी गया, वहाँ पे भी सब लोगों को जब मिलता हूँ तो आपके ऑफिस में काम करने वाले व्यक्तित्व आपके तरफ देख के बहुत प्रसन्न है. जहाँ पे अपने साथीदार प्रसन्न होते हैं, उनका कार्य कितना बड़ा होता है. आज आम्हाला आपल्या या सर्व कार्याचा खूप अभिमान आहे, गौरव आहे आणि आपण एक लायन्स क्लबच्या वैभवशाली परंपरेमध्ये सातत्यानं मानाचा तुरा खोदत आलेला आहात. लायन्स क्लबचे जेवढे काही उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये आपलं दायित्व भावनं, उत्तरदायित्व, समाजाप्रती असलेली आपली आस्था आणि आपण केलेलं कार्य, मग ते आर्थिक असेल, स्वतः या ठिकाणी जैन समाजाचं दर रविवारी मला वाटतं भोजन असतं त्या जैन समाजाच्या कार्यालयामध्ये, तर बाबूजी स्वतः अन्नदान त्या ठिकाणी करतात. हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आपला आय कॅम्प जे सगळ्या जालन्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये आदर्श ठरत आहेत, असं लायन्स क्लबचं दृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी बाबूजी तिथं वेळात वेळ काढून उपस्थित असतात. हे सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. असे अनेक गोष्टी आहेत की त्या ठिकाणी बाबूजींचं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि हे असं व्यक्तिमत्व जे आपल्या सोबत आहेत, अगदी लहानात केलं तर लहानासारखं, मोठ्यात केलं तर मोठ्यासारखं. आमच्या मुलाला सुद्धा कैसे हो बेटा, विशेष को भी बहुत प्यार से बोलते हैं, तो ऐसा लगता है पिताजी बोल रहे हैं. पिताजी मेरे हयात नहीं है, लेकिन बाबूजी की तरफ देख के मुझे लगता है कि मेरे पिताजी मुझे मिले. बहुत से अंक से हम देखते हैं अतुल से कि ये व्यक्तित्व कुछ अलग सुगंध व्यक्तिमत्व है. और हमें बहुत खुशी होती है हमेशा जब बाबूजी से मुलाकात होती है. उनके स्पर्श में, उनके आई कांटेक्ट में बहुत बड़ी शक्ति है. ऐसे व्यक्ति को मैं जीवन जन्मदिन पे बहुत बहुत शुभकामना देता हूँ. परमपिता निर्माता से प्रार्थना करता हूँ कि उनको लंबी उम्र और उत्तम आरोग्य मिले. उनका जो दिनचर्या है वो भी हमें सीखने जैसा है. साउंड बॉडी, साउंड माइंड. वो खुद सवेरे कितने बजे उठते, ये भी बहुत बड़ी माहिरत है. और दूसरा बात, उनको निसर्ग ने दिए हुए देंगी, ये गायन की कला जो है सर, ये तो बहुत अलग है. जहाँ पे भी जाते हैं वहाँ पे एक माहौल बना देते हैं. जहाँ पे भी हम गए वहाँ पे उनका एक अच्छा सा गीत हमको मधुर बना देता है, एक माहौल बना देता है. ये उनको जो निसर्ग ने दी हुई देंगी है, इनके लिए जोरदार तालियां बजा के हम बाबूजी के बर्थडे पे बहुत बहुत शुभकामना देते. नियतीचं गणगर फिरणं हे हिमालयात मान अंतरानं सहकार्य असतं आणि तेही हसत असत, कधी कुरकुर न करता फिरण्याचं खरं सामर्थ्य असतं. असं बाबूजीने आपल्या जीवनामध्ये सुख जवळ एवढं आणि दुःख पर्वता एवढं सगळं दुःख त्यांनी गिळून घेतलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य आपण पाहिलेलं आहे. अशा बाबूजींना आज वाढदिवसाची शुभेच्छा देताना मला खूप आनंद वाटतो. खरं म्हणजे पुरुषोत्तम भैया आणि आपली सर्व टीम, सर आपको सबको बहुत बहुत धन्यवादाची सर, आपले भुतिया सर, आपण सगळ्यांच्या मित्र साहेब, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा वाढदिवस अत्यंत लहान मुलाचा अविस्मरणीय क्षण आहे. जिवंतपणी माणसांचे सोहळे व्हावे हा वाढदिवसाचा खरं उद्देश आहे. त्या दिवशी कुटुंबात जावं, त्यांच्याबद्दलच्या भावना आपण अप्रिशिएट कराव्यात, त्यांच्या कुटुंबाची मुलाखत घ्यावी. बाबूची मुलाखत येणाऱ्या काळात मी घेणार आहे. नक्कीच बाबूजी आपल्याबद्दल मला अप्रिशिएट करण्याची आपल्या लायन्स क्लबमध्ये ही संधी मिळाली. मैं बहुत शुक्रगुजार हूँ. लायन्स से जब से जुड़ा हूँ मुझे बहुत खुशी होती है, प्राउड लगता है. और ये बहुत बहुत शुभकामना. हैप्पी बर्थडे टू यू.